हॅलो, उद्या होणाऱ्या रेप्लिका विषयी काही इन्स्ट्रक्शन्स. उद्या जो क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल ते क्वेश्चन पेपर्स असे सील्ड असतील, त्याला असं सील लागलेलं आहे. हे सील नखानं काढण्याचा प्रयत्न करू नका, ते अवघड जाईल किंवा ते निघणारच नाही कदाचित. सिम्पली तुमच्याकडे पेन असेल, तो पेन अशा पेजेसच्या मध्ये टाकून सील तिथे ब्रेक करा, ते फाडून टाका. सील फाडल्यानंतर तिथे क्वेश्चन पेपर मध्येच तुम्हाला OMR शीट मिळेल. ही OMR शीट जी आहे त्याच्यामध्ये दोन बाजूला तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स टाकायची. जी पहिली बाजू आहे तिथे तुम्हाला रोल नंबर वर्ड्स मध्ये आणि न्यूमेरिकली टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं, सेंटरचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ज्या बाजूला तुम्हाला बबलिंग करायची 180 क्वेश्चन्सची, म्हणजे क्वेश्चनचे आन्सर ज्या बाजूला बबल करायचे तिथं परत एक वेळेला रोल नंबर टाकायचा आणि रोल नंबरच्या खाली पण बबल करायचं जे डिजिट टाकाल ते. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट जी कोणीच विसरू नका, इथं 10 बॉक्सेस दिलेले पण तुमचे रोल नंबर 10 अंकी नाहीयेत. मग करायचं काय, तर 10 तुमचा रोल नंबर सपोज 3 डिजिटचा आहे, सपोज तुमचा रोल नंबर 312 असा आहे, तर 312 शेवटच्या 3 बॉक्सेस मध्ये टाका. तेच बबल खाली, तेच आकडे बबल करा आणि त्याच्या अगोदर 0000 लिहून टाका. म्हणजे 10 बॉक्सेस आहे, तर 10 बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सेस मध्ये तुमचा रोल नंबर टाका. 3 अंकी असेल तर 3 अंकी टाका, 4 अंकी किंवा 4 डिजिटचा असेल तर 4 डिजिटचा टाका. त्या अगोदरचे सगळे जे बॉक्सेस आहेत ते सगळे बॉक्सेस मध्ये 00 लिहा, तसे बबल करा. यामध्ये काही कन्फ्युजन असेल असं वाटलं तर वर्गात जे इन्व्हिजिलेटर्स येतील त्यांना एक वेळेला विचारून घ्या की काय करायचंय, फक्त तिथं चूक करू नका. देन खाली तुम्हाला इथं दिसेल टेस्ट बुकलेट कोड. तर तुम्हाला उद्याचे जे पेपर आहे ते ABCD अशा 4 सेट मध्ये मिळतील. तुम्हाला जो सेट येईल तो सेट इथं बबल करायचा आहे. म्हणजे तुम्हाला B आला तर B बबल करा, C आला तर C बबल करा आणि बबलिंग चुकू देऊ नका, कारण तुम्ही बबल केलेल्या सेटच्या आन्सर की नुसारच तुमचा पेपर चेक होणार. ठीक आहे, अभ्यास करा, शांततेत रिवाइज करा आणि ज्या काय वेळा सांगितलेल्या आहे की जसं की 12 ते 1 पर्यंत तुम्हाला यायचंय आणि 2 वाजता तुमचा पेपर स्टार्ट होणार आहे, त्या वेळा फॉलो करा. थँक्यू, ऑल द बेस्ट.